Don't forget to subscribe to our channel and press the bell icon to get the latest updates of Aakar Foundation. Aakar Foundation. थकले नाही मग जरा थकवा नाही असं दाखवा. एक स्वतःसाठी टाळ्याचा प्रचंड गडगडाट करा. आणि आता पुन्हा स्वतःसाठी एकदा अशा टाळ्या वाजवा कि ज्या पद्धतीने इथं आम्ही प्रत्येकाची एक स्टोरी ऐकली वैसे अपनी भी एक स्टोरी रहनी चाहिए. हा दंभ आपण पहिले 10 मिनिट कमावू आणि कब तक सुनेंगे हम दूसरों की स्टोरी. प्रत्येकाच्या मनामध्ये हा विश्वास असेल आणि प्रत्येक जण मनामध्ये कुठेतरी कोपऱ्यामध्ये असं म्हणत असेल की एक ना एक दिन मेरी भी ऐसी स्टोरी होगी. बरोबर. त्या स्टोरीसाठी सांगतो, सकाळपासून बसले असाल, माना थोड्याशा झुकलेल्या आहेत, मनामधला तो हुंकार थोडासा कमी झाला असेल, तो हुंकाराला थोडासा जागृत करूयात. जास्त काही बोलणार नाही, जास्त वेळ घेणार नाही. थोड्याच वेळात माझे सन्मित्र रमेश घोलप IAS इथं आता येतील. अत्यंत जाज्वल्य व्यक्तिमत्व आहे. सत्र माझं दुपारचं होतं, दुपारपासून बघतोय, वाट पाहतोय. काही IRS मित्र बसले होते, प्रवीण चव्हाण वगैरे, सोबत आम्ही अभ्यास केला UPSCचा, आजही अभ्यास करतोय. एक गोष्ट सांगतो, ती गोष्ट सांगितल्याच्या नंतर आपण पुढे जाऊ. ती गोष्ट याच्यासाठी आवश्यक आहे, सकाळपासून बसलात, मनावरती ताण आला असेल, वेदना होत असतील, काही लोकांना उठून जावं असं वाटत असेल, जाणाऱ्यांना निश्चित जावं, बसणाऱ्यांसाठी गोष्ट आहे. 2 दगड असतात. दगड. आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी खूप सुंदर उदाहरण दिलं मूर्तीचं. प्रत्येकामध्ये ती मूर्ती दडलेली असते, फक्त अनावश्यक भाग काढून फेकावा लागतो. त्यांच्याच शब्दाचा आधार घेत तिथूनच पुढे स्टोरी सुरू करतो की आमच्यामधला अनावश्यक भाग बाजूला फेकत असताना ज्या यातना, ज्या वेदना होतात, ज्या अडचणी येतात, त्या अडचणीवरती मार्ग कसा काढायचा असतो याच्या संदर्भामध्ये माझं सेशन होतं. त्या सेशनला घेऊन बोलतो, माननीय मुख्यमंत्री महोदयांचा धागा घेऊन पुढे बोलतो. अनावश्यक दगड बाजूला काढत असताना ते 2 दगड एका पाळावरती पडलेले असतात. एक मूर्तिकार जात असतो. गावामध्ये लोकांची इच्छा असते, एक नवीन मंदिर आम्ही बांधलेलं आहे, तर या गावाला मूर्तीची गरज आहे. मंदिराचा गाभारा तयार आहे, सुशोभित मंदिर आहे, तिथं मूर्ती बनवायचं आहे. 2 दगड माळावरती पडलेले आहेत, गावामध्ये आणायचे. मूर्तिकार येतो आणि मूर्तिकाराला असं वाटतं या लोकांनी माझा एवढा चांगला पाहुणचार केलेला आहे, तर या दगडापैकी एक दगड घेतो, यातनं एक सुंदर मूर्ती घडवतो, या गावकऱ्यांना भेट देतो आणि पुढे निघून जातो. मूर्तिकार त्या दगडाला घडवण्यासाठी आपल्याकडला टाक घेतो, हातोडी घेतो. पहिल्या दगडाजवळ जातो, त्याला सांगतो, बाबा रे, तू दगड आहेस, तुझ्यामधून मला एक सुंदर मूर्ती घडवायचं आहे आणि ती मला गावकऱ्यांना सप्रेम भेट द्यायचं आहे. स्वप्न आहे. दगडाला असं क्षणात वाटलं की यार, मी तर दगड माळरानावरती उघडा पडलेला आणि निश्चितपणे मूर्ती बनेल. जसं आम्हालाही वाटतंय, आम्ही सर्वसाधारण विद्यार्थी आहोत, आम्ही कधीतरी अधिकारी बनू. रूपकात्मक गोष्ट सांगतोय, फक्त दगड दगड समजू नका, दगड म्हणजे तुमच्या माझ्यापैकी कुणीतरी आहे. मूर्तिकार घेतो, दगड घडवायला सुरुवात करतो, टाक ठेवतो, हातोडा मारतो, टाक ठेवतो, हातोडा मारतो. पहिले होतो, दुसरं होतं, तिसरं होतं आणि चौथ्यांदा या दगडाचं धैर्य गळायला लागतं. अर्थात जेव्हा आम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू करतो तेव्हा कोणीतरी म्हणतो, अरे तू आणि तू अधिकारी बनतो. आघात व्हायला सुरू होतात, दगड ओरडायला लागतो आणि मूर्तिकाराला सांगतो, मूर्तिकारा बाबा एक काम कर, मला काय मूर्ती व्हायचं, सोड दे, काही गरज नाही, मला हे टाकाचे घाव सहन होत नाहीत. मूर्तिकार म्हणतो, ठीक आहे, तुला सहन नाही ना होत, ठीक आहे बाबा, तुझी इच्छा. मग तो दुसऱ्या दगडाकडे जातो. तोपर्यंत दुसऱ्या दगडाने हे सगळं बघितलेलं असतं. दुसरा दगड त्याला म्हणतो मूर्तिकाराला की मूर्तिकारा, निश्चितपणे मला मूर्ती व्हायचं, तू माझ्यावरती टाकाचे घाव घालशील. एक काम कर, ते घाव घालत असताना मी कशी मूर्ती बनेल त्याबद्दल थोडंसं सांगत राहा. मूर्तिकार म्हणतो, ठीक आहे. मूर्तिकार आपलं बिचारा काम करत राहतो, टाकाचा घाव घालत राहतो आणि मूर्ती एक त्या दगडामधनं चांगली मूर्ती घडवत राहतो. त्या दगडाला खूप त्रास होत असतो की मूर्ती माझ्यामधनं घडते, मला किती सहन करावं लागते, माझे छिलके पडतायत, माझे तुकडे होत आहेत, तरी सुद्धा तो दगड भविष्य काळामध्ये बनणाऱ्या मूर्तीचे चित्र डोळ्यासमोर आणून आपल्यावरती होणारे आघात सहन करत जातो. आणि होतं काय, काही दिवसांनी एक सुंदर मूर्ती तयार होते. त्या मूर्तीचा अभिषेक होतो, ती मूर्ती गाभाऱ्यामध्ये प्रतिष्ठापित केली जाते, लोक तिची पूजा करायला लागतात आणि तो दगड आपण सहन केलेल्या घावाच्या संदर्भामध्ये आठवत आपलं मूर्ती पण एन्जॉय करत असतो. पण या मूर्तीला दररोज रात्री एक रडण्याचा आवाज येत असतो. या मूर्तीला असं वाटतं की काय नेमकं कोण रडत असेल.
काय करायला पाहिजे, कसं कळायला पाहिजे. आणि मग एके दिवशी ही मूर्ती आपला गाभारा सोडते आणि हळूच बाहेर येते. बाहेर कोणी रडताना दिसत नाही. थोडंसं मंदिराच्या बाहेर पाऊल टाकणार की त्याला रडणारा कोणीतरी दिसतो आणि म्हणते, अरे तू रडतोयस. त्यावेळेस तो रडणारा आवाज कोणाचा असतो माहिती आहे का? तर तो रडणारा आवाज असतो ज्याने पहिल्यांदा मूर्ती बनण्याला नकार दिला होतो. तो नकार दिलेला दगड त्या मूर्ती झालेल्या दगडाला असं म्हणतो की मित्रा, ज्यावेळी तू टाकाचे घाव सोसले, जर तसे मी सोसले असते तर मी तुझ्यासारखा मूर्ती झालो असतो. मी ते सोसले नाहीत, म्हणून आज लोकांनी मला पायाचा दगड बनवलेला आहे. रोज लोक माझ्या डोक्यावरती नारळ फोडतात आणि मी रोज वेदना सहन करतो. मित्रांनो, संघर्ष हा तेवढ्या काळापुरताच असतो जेवढ्या काळापुरते आपल्या स्वप्नांना कवेत घेण्यासाठी आपल्या मनामध्ये उमेद असते. आणि ते उमेद घेत असताना आम्हाला अडचणी असतात. तर पहिली अडचण आमची ही असते की आम्ही आमच्या मनामध्ये आम्हाला काय व्हायचं हेच प्रदर्शित करू शकत नाही. ज्या क्षणाला आम्ही वर्गामध्ये असं म्हणतो, आम्हाला कुठले तरी सर किंवा प्राध्यापक किंवा शिक्षक आम्हाला विचारतात की सांग बाबा रे किंवा सांग बाई तुला काय व्हायचं आहे, आणि आम्ही उठून सांगतो की मला अधिकारी व्हायचं आहे. आपण असं म्हटल्याबरोबर आपल्याला खरे ओळखणारे सगळे वर्गातले हसायला लागतात. आणि तो आणि अधिकारी, हे प्रत्येकासोबत किस्सा होत असेल. ॲम आय करेक्ट? आय एम फ्रॉम दॅट. मी सुद्धा तसाच की जेव्हा वर्गामध्ये पहिल्यांदा मी असं सांगितलं की सर मला अधिकारी व्हायचं, तेव्हा अख्खा वर्ग असला, मुली जरा जास्त असल्या. वाईट वाटलं, खूप वाईट वाटलं. कारण एका मजुराचा मुलगा होतो, खेड्यातून जाणारा मुलगा, एका चांगल्या कॉलेजमध्ये शिकायला गेलो होतो. असं वाटलं खरंच की तडफेनं म्हणायला पाहिजे की सर मला अधिकारी व्हायचं आहे. आणि मी जेव्हा असं म्हणालो तेव्हा मला जेव्हा जसा शॉक बसला, अगदी तसाच शॉक आपल्यापैकी 90% लोकांना बसत असतो. पण मित्रांनो, ज्या क्षणाला लोक हसतात त्या क्षणाला निश्चितपणे स्वतःचं आत्मपरीक्षण केलं गेलं पाहिजे की हे लोक मला का हसतात. जसं आपण आपल्या मित्रांना किंवा मित्रमैत्रिणीमध्ये जेव्हा आपण म्हणतो की मला अधिकारी व्हायचं, तेव्हा आपले मित्र खरं मूल्यांकन करतात. मी संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा थोडासा रेफरन्स देईन तुम्हाला पुढे. जेव्हा आपण म्हणतो की मला DYSP व्हायचं, तेव्हा बाजूचा मित्र आपल्याकडे बघतो, तू DYSP, अरे तुला नीट बोलता तरी येते का? बरोबर आहे ना? असंच होते की नाही? आपण काय म्हणतो मग, तुला तर कुठं बोलता येत, यालाही बोलता येत नाही त्यालाही बोलता येत, दोघं खुश, DYSP संपला. पण जो खरा योद्धा आहे, जो खरा संघर्षरत असणारा माणूस आहे, अशा प्रत्येक पराभवाच्या क्षणाला आपल्या कवेमध्ये घेतो, क्योंकि लमो से स्टोरी बनती है. या पराभवाचा क्षण तो पकडतो आणि सांगतो की हा मित्र जर मला आज असं म्हणत असेल की मला बोलता येत नाही, तर त्या क्षणाला आपण असं म्हटलं पाहिजे की यस, खरंच आज मला बोलता येत नसेल, पण हाच मित्र एका दिवशी मला असं म्हणेल की तुझ्यासारखं सुंदर कोणी बोलू शकत नाही. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेकडे जात असतानाचा हा क्षण आहे, हे पराभवाचे क्षण तुम्हाला जगायला करतात. कारण निंदकाचे घर असावे शेजारी, असं संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. बरोबर आहे ना? आपले काही पाहुणे असतात, आपण शिक्षण घेत असतो, त्यांना त्यांच्या मुलापेक्षा आपली जास्त काळजी असते, है ना? काय करते पोरगं, दिवसभर उठावळ्या करत बसते, 3 वर्षापासून MPSC करते. मग बरोबर आहे. काय करते मुलगी, दुर्दैवानं आमच्याकडं मुलांच्या तुलनेमध्ये थोडंसं कमी अटेम्प्ट मिळतात. त्याच्या पाठीमागं सामाजिक कारण आहे की आईवडिलांना वाटतं लवकर लग्न झालं पाहिजे, तिथे जाऊन तुम्ही टार्गेट तुमचं करिअर कंटिन्यू करू शकता. वी रेस्पेक्ट यू, आम्ही खूप आदर करतो तुमचा की आज तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं काम करताय. पण जेव्हा ही लोक तुम्हाला असं म्हणतात, कारण या अडचणी आहेत सगळ्या, तुम्ही समजून घ्या. पहिली अडचण असे असते की आपण जेव्हा आमच्या मनामधलं स्वप्न प्रदर्शित करतो तेव्हा त्या स्वप्नावरतीच आघात केला जातो. पहिला आघात तो होतो की तुम्ही करू शकत नाही. त्या पराभवाच्या क्षणाला पकडून सांगितलं पाहिजे की मी करणार, मी निश्चित करणार. का करणार? आत्ताच सरांनी सांगितलं की मी माझा विस्कटणारा देश, माझा विस्कटणारा समाज, माझं विस्कटणारं कुटुंब याला माझ्या ओंजळीमध्ये जर सावरू शकत नसेल तर मी माझ्यावरती थुंकून घ्यावं. मी माझा राष्ट्र जर उभा करू शकत नसेल, मी माझा समाज निर्माण करू शकत नसेल, चांगला घडवू शकत नसेल, तर माझ्या असण्याला अर्थ असत नाही. आणि तो असायला पाहिजे. तो कुठून येतो तर विचारातून येतो. आता कोणीतरी तुम्हाला सांगतो तो करू शकत नाही. आपल्याकडे खूप लोक सांगणारे तुम्हाला भेटतील की स्पर्धा परीक्षा करताना पैसे लागतात. भरपूर लोक सांगतात की नाही? हो का नाही? सांगतात की नाही? आहे ना? त्याला सांगायचं बापू तू पैसे घे आणि तूच जा म्हणायचं. जर लागत असते तर आमच्यासारखे सर्वसामान्य कुटुंबातले मुलं तुमच्यासमोर उभा टाकले नसते. तुम्हाला जे लोक सांगतील, जर कोणी तुम्हाला सांगत असेल तू करू शकणार नाहीस, तू करूच शकत नाहीस, अरे हम नाही बने तू क्या बनेगा, जसं का आता हा इनोच्या सरपंच बनायच्या लायकीचा माणूस असं सांगतो तुम्हाला, तुम्ही म्हणता वा वा भाऊ तू नाही बन सका तो मैं क्या बनूंगा. हे आपलं प्रेम, बंधू प्रेम,
जर तुम्हाला असं कोणी म्हणत असेल की हम नाही बने तू क्या बनेगा, तर त्याला सुद्धा एक खूप सुंदर रूपकात्मक कथा आहे. ती कथा लक्षात ठेवा. त्या कथेनं मला खूप सावरलेलं आहे, खूप आवरलेलं आहे, म्हणून ती गोष्ट तुम्हाला सांगतो. 2 बेडका असतात. आता तुम्ही म्हणता साहेब 2 दगड होते, आता 2 बेडका आले. 2 असल्याशिवाय काही पूर्णच होत नाही. सृष्टीचा नियम आहे ना. देव आहे, देवी आहे, आई आहे, वडील आहे, भाऊ आहे, बहीण आहे, पती आहे, पत्नी आहे. अगदी त्याच पद्धतीनं या निसर्गामध्ये सर्व गोष्टी 2 असल्याशिवाय पूर्ण होऊ शकतात. म्हणून 2 मधून गोष्ट सांगतो. जो एक म्हणतो तो स्वार्थी आहे ना, मी स्वार्थी नाही. 2 बद्दल सांग. 2 बेडका असतात. छोटे विद्यार्थी शाळेमध्ये जात असतात. आता विद्यार्थी म्हणजे उन्हाळ आहे ना, पण त्यातला एक असतो मुकबधीर आणि एक असतो चांगला. दररोज बिचारे शाळा शिकत असतात, वर्गामध्ये गुरुजी येतात, त्यांना शिकवतात. मी गोष्ट का सांगतोय, तर जर कुणी तुम्हाला म्हणत असेल की तुम्ही करू शकत नाही, त्यासाठी गोष्ट सांगतो है ना. शाळेमध्ये जातात, बसतात, बिचारे शिकत असतात, गुरुजी मारतात, कधी शिकवतात. असं करता करता एके दिवशी काय होतं, एके दिवशी होते गडबड. दुपारची म्हणजे जेवणाची सुट्टी होते, आपले डबे घेतात, रस्त्यावरती जातात, बसतात, झाडाखाली बसून डबे घेत असतात. आणि ते डबे खायला ते बसलेले असतात, तर त्यांना बाजूला दिसतंय काचेचं भांडं आणि त्याच्यामध्ये दिसतं पाणी. आता ही छोटी मुलं असतात, त्यांना असं वाटतं की अरे बाहेरून तर काचेचं भांडं दिसतंय, मध्ये पाणी दिसतंय, आपण थोडंसं वरती चढून बघू नेमकं काय आहे. असं करता करता क्युरियोसिटी पोटी ते जातात, भांड्यावरती चढतात आणि भांड्यावरती चढल्याच्या नंतर असं बघता 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 मध्ये पडतात. म्हणजे बघा, 2 बेडकं, 2 विद्यार्थी हे एका ठिकाणी जातात आणि गेल्याच्या नंतर तिथं भांडं दिसतं, भांड्यामध्ये पाणी दिसतं आणि म्हणून ते पाण्यावरती मध्ये काय म्हणून बघण्यासाठी उतरतात आणि पडतात. आता पडल्याच्या नंतर बाकीचे विद्यार्थी जे बेडकं आहेत ते सगळे तिथे एकत्र जमा व्हायला सुरू होतात. आणि जेव्हा हे जमा होतात तेव्हा जमल्याच्या नंतर त्यांना एक गोष्ट सांगतात. म्हणजे सगळे ओरडायला लागतात की आता तुम्ही बुडणार, आता तुम्ही मरणार, आता तुम्ही बुडणार, आता तुम्ही मरणार. हे जसजसं जेव्हा जेव्हा ओरडायला सुरुवात केली तसतसं हे लोक मधून उड्या मारून बाहेर येण्याचा प्रयत्न करतात त्या भांड्यातून. आणि खूप आवाज वाढायला लागतो की आता तुम्ही बुडणार, आता तुम्ही मरणार, आता तुम्ही बुडणार, आता तुम्ही मरणार. एका बाजूने यांच्या उड्या सुरुवात आणि अचानक गंमत होते की ज्याला ऐकायला येत असतं तो थकून भागून बिचारा बुडायला सुरुवात होतो आणि ज्याला ऐकायला येत नसतं तो उडी मारून बाहेर येतो. आता उडी मारून बाहेर आल्याच्या नंतर सगळे लोक त्याच्याकडे जातात आणि त्याला विचारतात, अरे तू कसं काय बाहेर आलास? तर तो म्हणतो, अरे तुम्ही तर म्हणत होतात की कम ऑन यू कॅन डू इट, कम ऑन यू कॅन डू इट. मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये अशा पद्धतीनं खूप क्षण येतील की लोक तुम्हाला म्हणतील की तू करू शकत नाहीस. हा प्रश्न दुसऱ्याने आम्हाला सांगण्याची गरज नाही. मला ओळखलं पाहिजे, माझ्या मधला अंतरात्म्याने मला आवाज दिला पाहिजे. माझ्या आवाजाशी जर मी प्रामाणिक असेल तर मला या जगामधली कुठलीही गोष्ट अडवू शकत नाही. एक 16 वर्षाचा मुलगा उठतो, महादेवाच्या पिंडीवरती आंघोळीत छेद करतो आणि सांगतो स्वराज्य व्हावे ही स्त्रीची इच्छा, आणि महाराष्ट्र घडवतो ते आदरणीय शिवाजी महाराज. एक 16 वर्षाचा पोरगा उठतो, फाशीच्या तख्तासमोर जातो आणि म्हणतो की सरफरोशी की तमन्ना हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू एक कातिल में. ते अशफाक उल्ला खान. या तरुणानं देश घडवलेला आहे, तरुणाचा देश आहे. जर आमच्यावरती कुणी आघात करून सांगत असेल की तुझं तारुण्य आहे, ते तारुण्य तुला सावरू शकत नाहीस, तू करू शकत नाहीस, तर सांगा की मी करू शकेन. जर परिस्थिती खराब आहे तर तुमच्या नियतीचे तुम्ही धन्यवाद व्यक्त करा. ती खराब आहे म्हणून बदलण्याची संधी तुम्हाला मिळालेली आहे. खूप मित्र माझे गरीब असतील, प्रचंड गरिबीच्या कष्टातून इथं वरपर्यंत येण्याचा प्रयत्न करत असेल. मित्रांनो, घाबरू नका, घाबरू नका. काम करा, पडेल ते काम करा, वाटेल ते काम करा, पण स्वतःची स्टोरी बनवल्याशिवाय थांबू नका. खूप मर्यादा असतात. कोणाचे वडील आई वडील अशिक्षित असतात, ग्रामीण भागामध्ये असतो, आम्हाला पुस्तकं समजत नसतात, आम्हाला कळत नाही, आम्हाला समजत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की जे मला कळत नाही ते कळल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. 100 मदतीचे हात धावून येतात असं लक्षात ठेवा तुम्ही. आणि म्हणून त्या 100 मदतीचे हात जर तुमच्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर तुमच्यामध्ये ती तन्मयता, तुमच्यामध्ये ती जिगर असली पाहिजे, ती झुंज घेण्याची कुवत असली पाहिजे. नाहीतर जेव्हा जेव्हा आम्ही असा प्रयत्न करतो तेव्हा तेव्हा आमच्यावरती असतात की मी गरीब आहे, मला समजत नाही, आपण गरीब कसे असूच कसे शकतो. माझ्यामध्ये जी क्षमता आहे ती क्षमताच एवढी श्रीमंत असायला पाहिजे की ती फक्त सिद्ध करण्यासाठी आवश्यक परिस्थिती आपल्याकडे आहे
ती परिस्थितीला आपण शरण जायचं की तिच्यावरती मात करायची, हे मात्र आम्हाला ठरवायला पाहिजे. जे लोक परिस्थितीला शरण जातात ते हरतात, जे परिस्थितीवरती मात करतात त्यांची स्टोरी बनते. तुम्हाला मात करायला शिकायचं, आणि ती मात करण्यासाठी काय असायला पाहिजे? तुमचे आयुध असले पाहिजेत, तुमच्या मनामध्ये तो विचार असला पाहिजे, ते तळमळ असली पाहिजे, ती जिगर असली पाहिजे. ती जिगर विजली मित्रांनो की तुम्ही संपलात. जर तुमच्यामध्ये जिगर आहे, काय होईल? डोकं आपटल्याने एकतर दगड फुटेल किंवा डोकं फुटेल. आपटायचं तर आपटायचं. हा जर बाणा तुमच्यामध्ये असेल तर तुमची नियती सुद्धा तुम्हाला सलाम करते. तुमच्या नियतीला बजावून सांगा की तू जर मला ठरवलं असेल ऑफिसर बनायचं नाही तर मी तुला बदलीन. भिडो उसमें कुछ नहीं होता. तुम्ही जे घडवाल ते नशीब, तुम्ही जे घडवाल ते नशीब. जर तुम्ही आता ठरवले की मला चांगला अट्टल चोर व्हायचंय तर तुम्ही चोर चांगले बनू शकाल. आता जर तुम्ही ठरवलात की मला चांगला भिकारी व्हायचं, तुम्ही चांगले भिकारी बना. आता जर तुम्ही ठरवलात की मी एक चांगला जुवारी बनेल तर तुम्ही चांगले जुवारी बना. वाया जायला जास्त वेळ लागत नाही, घडायला जास्त वेळ लागतो. आणि घडताना यातना होतात. त्या यातना सहन करण्यासाठी आपल्या डोळ्यासमोर काहीतरी आदर्श असला पाहिजे, आपल्या डोळ्यासमोर काहीतरी बाब असली पाहिजे. अभ्यास करताना मुलं विचारतात, आजही अभ्यास करतो मी, आजही, म्हणजे आय हॅव बीन सर्व्हिंग सिन्स लास्ट 6 years इन दिस डिपार्टमेंट. 6 वर्षापासून मी सर्व्हिसमध्ये, आतापर्यंत 3 UPSCच्या मेन्स दिल्या. लोक म्हणतात सर अभ्यासाला कसा वेळ मिळतो? आजपर्यंत अभ्यास करून मेलेल्या विद्यार्थ्याचं कुठेही स्मारक मला देशामध्ये बघायला मिळालेलं नाही. भैया मैं बैठ ही नहीं सकता, मला अभ्यास केल्याशिवाय जमतच नाही. मला ती सवय लागलेली आहे. म्हणजे जोपर्यंत सवय लागत नाही तोपर्यंत मी ते केलेलंच आहे. का नाही होत? मुलं म्हणतात सर आमचा अभ्यास होत. काय मुलं विचारतात की सर अभ्यास कसा करायला पाहिजे? जसा जमीन तसा कर ना बाबा. त्याची काय पद्धत आहे? काय काय योगासन वगैरे? सर अभ्यास किती वेळ करायला पाहिजे? मरेपर्यंत करायला पाहिजे. माझं स्पष्ट मत आहे, मरेपर्यंत अभ्यास करावा. कारण माझ्या इच्छेसाठी माझे आई वडील रात्रंदिवस मरतात. माझा बाप कुठंतरी शेतामध्ये राबतोय, माझी आई कुठंतरी राबते आहे. माझ्या शहरामध्ये राहणाऱ्या बंधू भगिनीचे आई वडील सकाळपासून बिचारे त्यांच्या मागं असतात. वडील कुठंतरी पैशाची व्यवस्था करतात, आई कुठंतरी सोडण्याची आणण्याची व्यवस्था करते. जर ते एवढे कष्ट करण्याची कुवत ठेवतात तर आम्ही मरेपर्यंत अभ्यास का करू नये? प्रश्न निश्चित होतो की अभ्यास कशातून करावा. अभ्यास कशातून करावा हा प्रश्न निश्चित आपल्यासाठी उरू शकतो. तो कशातून करावा याच्यासाठी अशा मार्गदर्शन सत्रांची आवश्यकता असते. आता काही काही मुलांना असं होतं की अभ्यास कसा करावा त्याची एक मेथड आहे, साधी मेथड आहे. तुम्हाला सांगतो, माझंही वयाच्या 23व्या वर्षी सिलेक्शन आहे. आयुष्यामध्ये कुठलाही क्लास लावलेला नाही. 7 जणांचा ग्रुप होता. आम्ही 7 फकीर होतो. कारण कसं आहे, वेळ झाल्याशिवाय माणूस इतिहास निर्माण करू शकत नाही. शहाणे लोक जन्माला येतात, जगतात, मरतात. आजपर्यंत इतिहास हा वेड्यांनी घडवला आहे. जेव्हा आपण सगळे वेडे होतो ना, ध्येय वेडे है ना, नाही तर असे वेडे होतात की ह्या गल्लीच्या कोपऱ्यावर जा, त्या गल्लीच्या कोपऱ्यावर जा, इकडून जा तिकडून जा, है ना. तर वेळ जरा चांगलं घ्या. है ना, जर आपण सगळे जर मिळून एकत्र अभ्यास करत असू, ग्रुप डिस्कशन करत असू, चांगल्या पद्धतीने काम करत असू, तर मात्र आपले सिलेक्शन होण्यापासून आपल्याला कोणी वाचू शकत नाही. आता आमच्यामध्ये स्पर्धा असते. स्पर्धा कोणाशी करायची हा आम्हाला विषय आजपर्यंत समजलेला नाही. स्पर्धा कोणाशी करायची असते? कोण सांगेल मला? स्पर्धा कोणाशी करायची असते? यस, ॲब्सोल्युटली करेक्ट, स्वतःशी करायची असते. कारण आम्ही जर स्पर्धा इतरांशी करायला सुरुवात केली तर ती तुलना असते. ती तुलना असते. आपल्याला तुलना करायची नाही, आपल्याला स्पर्धा करायची. जर मला आज एक गोष्ट कळत असेल तर मला उद्या कळली पाहिजे, 2 कळल्या पाहिजे, 3 कळल्या पाहिजे, 4 कळल्या पाहिजे. हा स्ट्रगल ऑफ एक्झिस्टन्स आहे, अस्तित्वाची झुंज आहे. तुमचं अस्तित्व तुम्हाला दाखवायचंय, तुमचा आयडेंटिटी क्रायसिस आहे. तुम्हाला ओळख निर्माण करून द्यायचंय आणि ती ओळख निर्माण करण्यासाठी तुम्हाला इथं अभ्यास करावा लागतो. आता तो करत असताना तो ग्रुपमध्ये करायला पाहिजे, चांगल्या पद्धतीनं करायला पाहिजे. आता मग इथं काय होतं, मला जे माहित आहे ते मी दुसऱ्याला सांगणार नाही. तर मित्रांनो गोष्ट लक्षात ठेवा, पाणी साचलं की त्याचं गटार होतं. पाणी जर वाहत राहिलं तर तो झरा असतो. त्यामुळे आपल्याला जे जे आपण असं ठावे ते इतरास सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन, असं म्हटलेलं आहे संतांनी, मी नाही. मला जे जे माहिती आहे जेव्हा मी माझ्या मित्रांना सांगेल, जसं सरांनी सांगितलं की आजही आम्ही तो वसा घेतलेला आहे. मी सुद्धा 5-6 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये असंच जिथं जिथं शक्य आहे तिथे जाऊन शिकवत असतो, सांगत असतो, सत्र घेत असतो. आपल्याला जे जे माहिती आहे ते सांगतात. जसं अभ्यासाला बसतात तेव्हा बसल्याच्या नंतर तुम्हाला जे जे येतं ते तुम्ही समोर त्याला सांगितलं पाहिजे. तो त्याला जे जे येईल ते तुम्हाला सांगेल आणि तेव्हाच तुमची ही स्पर्धा पूर्ण होईल, तेव्हाच तुमचे टार्गेट अचीव्ह होतील.
मी खूप ठिकाणी गोष्ट सांगतो, मॅनेजमेंटमध्ये गोष्ट आहे. आज मी तुम्हाला पुन्हा सांगेन. ॲक्च्युली मी बोलत करायची वाट बघतोय. तुम्हाला बोर होत असेल तर टाळ्या वाजवा, म्हणजे मी खाली बसतो. कारण जास्त दिवस नाही झाले, 6-7 वर्षापूर्वी मी पण कॉलेजलाच होतो. त्यामुळे मला माहिती आहे ना, गॅदरिंग दिवशी उद्घाटकाचे काय हाल होतात. मुख्य कार्यक्रम सुरू व्हायच्या अगोदर जे उद्घाटनाची भाषण असतात त्यावेळेस आपण खूप टाळ्या वाजवतो. गोष्ट सांगतो, ससा आणि कासवाची गोष्ट आहे. ऐकली असेल, ऐकलंय का? ससा आणि कासवाची गोष्ट माहिती असणारे किती लोक आहेत? हात वर करा. आपापला हात वर करायचा, बाजूच्याचा नाही. अच्छा, म्हणजे भरपूर लोकांना गोष्ट माहिती. बाकी शाळेत नाही गेले का? ससा आणि कासवाची गोष्ट आहे. मी खूप ठिकाणी सांगतो, कदाचित ते रिपिटेशन असेल, म्हणजे युट्यूबवरती वगैरे ती गोष्ट आहे मी सांगितलेली, तरी आज सांग. कारण ती गोष्ट सांगितल्याशिवाय आजच्या युगातली जी स्पर्धा आहे, आजच्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आहे, तो पूर्ण होत नाही. ती गोष्ट अशी आहे, एक असतो ससा, दुसरा असतो कासव, है ना? असतो की नाही? अरे दादा असतो की नाही रे? तू समोरचा दादा छोटा आहे ना. हा, एक असतो ससा, एक असतो कासव. ससा म्हणजे पळायला चपळ, कासव म्हणजे डल. म्हणजे आमचे काही विद्यार्थी खूप हुशार असतात, आमचे काही विद्यार्थी थोडेसे डल असतात. असं उगीच वाटतं आपल्याला. थोड्या वेळापूर्वी सांगितलं ना तुम्हाला, आता इंटेलिजंट ऑफिसरची गरज नाही. देअर शुड बी इमोशनल इंटेलिजन्स. भावनिक बुद्धिमत्ता जास्त असणाऱ्या अधिकाऱ्याची गरज असते. कारण मी 10वीला 52 मार्क पडलेला विद्यार्थी आहे गणितात, आणि टक्केवारी सुद्धा फक्त 52. त्यामुळं मला माहिती आहे की जेव्हा मला अभ्यास करायचा तेव्हा मी अभ्यास करेनच आणि करणारच. कारण त्यामुळे तुम्ही घाबरण्याचं कारण आहे की जरी तो कोणाला मार्क्स कमी असेल तर बिलकुल घाबरायचं नाही. ती गोष्ट अशी आहे, एक असतो ससा, एक असतो कासव. एकदा काय होतं, ससा आणि कासवाची शर्यत लागते. ससा धावायला लागतो, कासव धावायला लागतो. सशाला असं वाटतं हा कासव काय माझ्या पुढे जाईल, है ना? आणि म्हणून ससा काय करतो, रस्त्यामध्ये थांबतो, हिरवं हिरवं गवत खातो. आज नाही तो कल अपना सिलेक्शन होगा ही, देख लेंगे. गवत खातो, मस्त झाडाखाली झोपतो, झोपी जातो. कासव बिचारा स्लोली स्टेडीली चालत 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 कंटिन्युअसली प्रयत्न करतो. आणि काय होतं, कासव जिंकतो, है ना? बरोबर आहे की नाही? या गोष्टीतून आपल्याला असा धडा मिळतो, गर्वाचे घर खाली, तुम्ही गाफील राहायला नाही पाहिजे. इथपर्यंत गोष्ट आपल्याला माहिती आहे ना, बरोबर? आता इथून गोष्ट सुरू होते माझी, इथून गोष्ट सुरू होते. गोष्टी तर संपत नाही मित्रांनो. कासव जिंकतो, ससा हारतो. सशाला राग येतो, ससा स्वतःला कोसायला लागतो आणि असं म्हणतो की मी एवढा चांगला पळणारा दिग्गज माणूस, मी गाफील राहिला, मी अभ्यास नाही केला, मी कुठेतरी आराम केला, आणि माझी क्षमता असताना सुद्धा माझं सिलेक्शन होऊ शकलं नाही, मी टार्गेट अचीव्ह करू शकलो नाही. म्हणून ससा जिद्दीला पेटतो. तो कासवाला म्हणतो, मित्रा मी गाफील होतो म्हणून तू जिंकलास, आता पुन्हा शर्यत. मग काय होतं, पुन्हा शर्यत लागते. मग ससाही धावतो, कासवही धावतो. कासवाला असं वाटतं गेल्या वेळेस आपण शर्यत जिंकलेली आहे, आता याही वेळेस आपण जिंकू, बरोबर? म्हणून कासव आपला मस्त मजेत चाललेला आहे. पण ससा आपल्या क्षमतेने धावतो, परिणिती व्हायची ती होते. ससा जिंकतो, कासव हारतं. याच्यातून आपल्याला काय धडा मिळतो की क्षमता आहे ती पूर्णपणे वापरली तर आपण जिंकतो, है ना? आणि आपण एकदा लक बाय चान्स आपण पुढे गेलो म्हणून वारंवार जाऊ असंही काही नाही. आता इथंही गोष्ट संपत नाही. आता खरी गोष्ट सुरू होते. आता दोघांनाही राग येतो, दोघांच्याही अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो, आणि दोघंही ठरवतात की आता पुन्हा शर्यत, मार्ग बदलायचे, स्वतःच्या प्रत्येक क्षमतेने तर धावायचं, आणि बघूयात की खऱ्या अर्थानं कोण जिंकेल. मार्ग बदलतात. पहिल्या वेळेस या दिशेला धावले होते, दुसऱ्या वेळेस या दिशेला ठरवतात. स्टार्ट होते, काउंट होतो, फायर गन होते, दोघंही धावा लागतात. ससा धावतोय, कासव धावतोय, ससा धावतोय, कासव धावतोय, धावतात 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 धावतात. रस्त्यामध्ये अचानक नदी आडवी येते. आता नदी आडवी आल्याच्या नंतर ससा पोहणार आहे का?
कासव मागून येतो हळूच, सशाकडे बघतो. जेव्हा तो सशाकडे बघतो तेव्हा प्रश्न येतो तो नियतीचा. मला माहिती आहे माझ्यामध्ये क्षमता आहे, ती विशिष्ट क्षमता आहे, भले माझी चाल दुडकी असेल पण मी पाहू शकतो. आता इथं प्रश्न येतो नियतीचा. पण कासव चांगला असतो. तो सशाला म्हणतो, मित्रा घाबरू नको, चल ये माझ्या पाठीवरती बस, मी तुला नदीच्या तळावरती घेऊन जातो. मित्रांनो, कासव सशाला आपल्या पाठीवरती घेतं, नदीच्या पलीकडे जातं. गोष्टी तर संपत नाही. ससा खाली उतरतो, कासवाला आपल्या पाठीवरती घेतो आणि दोघे मिळून शर्यत जिंकतात. मित्रांनो, त्या शर्यतीला आम्हाला जर शर्यत जिंकायची असेल, आम्हाला जर आमच्या स्पर्धा परीक्षेमध्ये जर यश मिळवायचं असेल, तर आम्हाला सगळ्यांच्या क्षमतेचा एकत्रितपणे विचार केला गेला पाहिजे. नसेल मला धावता येत पण मला पोहता तरी येतं, अगदी त्याच पद्धतीनं नसेल मला गणित समजत, मला बुद्धिमापन चाचणी समजेल, मला विज्ञान समजेल, मला भूगोल समजेल, मला इतिहास समजेल. जे जे मला समजतं ते मी दुसऱ्यांना सांगायचं, जे त्याला समजतं त्याच्याकडून मी समजून घ्यायचं. आता खूप लोकांना असं वाटतं की विषयाचा अभ्यास कसा करायला पाहिजे. गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, काही विषय असतात, जसं आता भूगोल हा विषय, भूगोल हा विषय हा वाचण्याचा कमी पाहण्याचा विषय जास्त आहे. हिस्ट्री हा पॅरलल रिडिंगचा विषय आहे. पंचायत राज हा चार्ट मध्ये वाचण्याचा एक विषय आहे. हे किती लोकांना समजतं? हे जोपर्यंत आपण समजणार नाही, आपल्या पद्धतीने त्या विषयाचं आकलन करणार नाही, तोपर्यंत आम्ही परीक्षेमध्ये एक्झिक्यूट करणार नाही. आणि जोपर्यंत परीक्षेमध्ये आम्हाला, कारण बघा हे जे आहे ना, हे कॉम्प्युटर आहे. जेवढं सिस्टमॅटिकली तुम्ही इनपुट द्याल तेवढं सिस्टमॅटिकली प्रोसेसिंग होईल आणि त्या पद्धतीनेच आउटपुट होईल. बरोबर आहे की नाही? एक साधं उदाहरण आहे. एक पिशवी घ्या, सकाळी सकाळी झोपेतून उठा, एक पिशवी घ्या. पिशवीमध्ये जसे जे हाताला दिसतील ते कपडे घ्या, जसे जे भेटेल, अगदी खिडकीचा पडदा दिसला तरी काढा, बॅगमध्ये भरा. मिळेल ती चप्पल पायात घाला, वाटेल त्या दिशेला निघा आणि जी पहिली गाडी येईल त्या गाडीमध्ये बसा आणि मग त्या ड्रायव्हरला तिकीट मागा. मी ड्रायव्हरला तिकीट मागा म्हणलं तरी लोक हो म्हणतात. अरे कंडक्टरला मागावा बाबा ना. तो कंडक्टर नाही हाणणार का आपल्याला? आपल्या आयुष्याच्या अभ्यासाचं आणि दिशेचं सुद्धा असंच आहे. आमचा अभ्यास कधी सुरू होतो? परीक्षेची ऍडव्हर्टाईज आल्याच्या नंतर आम्ही जाहिरात बघतो, आपण आमच्या मित्राला फोन करतो टिपिकल विदर्भाई स्टाईल मध्ये, भाऊ यहाँ पे एक जगह निकली है, तेरे लिए फॉर्म लू क्या? मग तिकडून भाऊ सांगतात, जगह कौन सी है? दिख रहा बाबा कुछ तो, ले ले. झालं, हे दोन भाऊ मिळून ठरवतात. मग हे दोघंही फॉर्म मध्ये येऊन फॉर्म भरून टाकतात आणि सोयीस्करपणे विसरून जातात. आणि अचानक हॉल तिकीट येतं. आणि हॉल तिकीट आल्याच्या नंतर मग हे दोन भाऊ एकमेकाच्या समोर वाटून, क्या यार तूने बताया नहीं, पिछले 2 महीना वैसाच गया, काय को बर्डी पे जाता था मैं, चल आप कुछ तो करना पडेगा. मग हा डोक्याला बांधतो आपला, है ना, गाडी काढतो आणि मग दुकाने फिरायचे पुस्तकाचे. मग बघायचं का परीक्षा कशाची आहे? आरबीआयची आहे. मग आरबीआयचं कुठलं पुस्तक आहे? ये जरा अच्छा, ये जरा कम साईज मध्ये दिख रहा है. मग तो कमी पैशाचं दिसते, असं करून आम्ही पुस्तकं घेतो, त्याचा आम्ही अभ्यास करतो, है ना. मग अभ्यास कसा करतो तुम्हाला माहिती आहे. अभ्यास करतो, आम्ही परीक्षा देतो आणि मग जेव्हा निकाल लागतो तेव्हा आम्ही एक वाक्य म्हणतो, सब उधर केच होते, है ना. तुझा आहे तुझं पाशी परी जागा हुकलाशी, असं म्हटलेलं आहे संतांनी. एक सिस्टमॅटिक प्लॅनिंग असली पाहिजे. खिशात पैसे नसले पण डोक्यात अक्कल असली पाहिजे, है ना. पैशावरती सगळं जग चालत नाही. काय करायला पाहिजे आम्ही? आमचा अभ्यास कसा असला पाहिजे? मी ब्रीफ करत येतो, वाईट अप करत येतो, कारण जास्त वेळ भाषणला बोलवतो तुम्ही म्हणाल चला नाही का आता खूप झालं तुमचं, संध्याकाळची वेळ आहे, है ना. अभ्यास कसा करायला पाहिजे? मी टिपिकल एमपीएससीच्या अभ्यासाबद्दल बोलतो. किती लोक एमपीएससी वाले आहेत? हात वर करा. यूपीएससी वाले किती आहेत? हात वर करा. अच्छा, म्हणजे दोन्ही परीक्षेची मी तयारी करतो, म्हणजे परीक्षा दोन्ही दिलेल्या आहेत. आता ऑब्व्हियसली एमपीएससी दिली, सिलेक्शन झालं मग तुमच्या समोर आहे, नाही तर तुम्ही काय मला बोलवलं असतं का? अभ्यास कसा करायचा असतो त्याची एक मेथड आहे. मेथड म्हणजे तुम्ही तसंच करायला पाहिजे असं मी बिलकुल म्हणणार नाही. जस्ट गो विथ युअर वे. तुम्ही तुमच्या पद्धतीनं जा. प्रत्येकाची आपल्या अभ्यासाची पद्धत असते. कोणाला लिहून पाठवतं, कोणाला घोकून पाठवतं,
कोणाला दुसऱ्याच्या नोट्स चोरून वाचून पाठवतं है ना, दुसऱ्याचं कोणाचं ते ऐकून आपल्याला पाठवतं है ना. तर आपली जी काय पद्धत असेल ती पद्धत तुम्हाला अवलंबायचं आहे. फक्त एकच महत्त्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये की अभ्यास कसा करायला पाहिजे. टिपिकल कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनचा अभ्यास करत असताना तो कसा करायला गेला पाहिजे याची एक मेथड आहे. ती कशी असली पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तर हे माहिती असलं पाहिजे की मला नेमकी कुठली परीक्षा द्यायची. आम्हाला दिसेल, मी जसं थोड्या वेळापूर्वी उदाहरण सांगितलं तुम्हाला की ज्या दिशेला सुटेल, आदरणीय रमेश घोलप साहेब येतात, मी सगळ्यांना विनंती करतो की या महाराष्ट्राच्या वादळाला सगळ्यांनी टाळ्याच्या सलामी द्यावी. आमच्या मित्र आदरणीय रमेश घोलप, तुम्ही पुन्हा काय है ना, बरोबर ना. रंगात आलेलं भाषण अजून जास्त रंगदार होईल बरं का. अभ्यास कसा करायचा एक सिस्टीम आहे, त्याच्या स्टेप आहेत. थोडंसं या गोष्टी थोडंसं तुम्ही लक्षात ठेवा, कारण हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. हा क्रुशियल पॉईंट आहे आजच्या आपल्या माझ्या बोलण्यामधला. सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला कुठल्या परीक्षेची तयारी करायचं आहे हे अगोदर तुमची तयारी तुम्हाला पक्की करून घेतली गेली पाहिजे. त्याच्यानंतर ज्या परीक्षेची आम्हाला तयारी करायचं आहे त्या परीक्षेचा सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही सिलेबसची कॉपी घेतली पाहिजे. सिलेबस जे आमच्याकडे शेवटपर्यंत नसते. सिलेबसची कॉपी घेतल्याच्या नंतर तुम्ही त्या परीक्षेचे प्रिव्हियस क्वेश्चन पेपरची एक बंच घेतला पाहिजे, तुमच्याकडे असला पाहिजे. काय त्या क्वेश्चन पेपरचं तुम्ही ॲनालिसिस केलं पाहिजे आणि ते ॲनालिसिस करून कुठल्या टॉपिकवरती किती आणि कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात याचं एक ॲनालिसिस करून तुम्ही वेटेज ऑफ टॉपिक हे तुम्ही डिसाईड केलं पाहिजे. आणि त्या टॉपिकवरती कशा पद्धतीचे जनरली प्रश्न विचारले जातात. याच्यामुळे दोन गोष्टी होतात. एक पहिली गोष्ट होते की अभ्यास कुठल्या टॉपिकवरती जास्त कॉन्सन्ट्रेट करायचा आहे आणि त्याच्यावरती कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात याचं ओरिएंटेशन आम्हाला येतं. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही घेतले पाहिजे रेफरन्स मटेरियल, म्हणजे आत्ता पुस्तकं घेतले पाहिजेत. आम्ही अगोदरच मग पुस्तकं घेत असताना तुम्ही 10-15 एका विषयाच्या 4-4, 5-5 पुस्तकं घेता, तर ती पुस्तकं असू द्या तुमच्याकडे किती असतात, आपापल्या क्षमतेनुसार पुस्तकं घ्या, पण क्वालिटी पुस्तकं घ्या. पुस्तक घेत असताना तुम्ही पुस्तकामध्ये पॅरलल रिडिंग केलं पाहिजे पहिलं, कारण लाखो टन माती काढल्याशिवाय सोनं मिळत नाही. तसं आहे ते. जेवढी पुस्तकं असतील त्याच्यामध्ये तुम्ही पॅरलल रिडिंग करा. 1857चा उठाव वाचता तुम्ही, याही पुस्तकात वाचा, त्याही पुस्तकात, म्हणजे पॅरलली वाचा. पण म्हणजे जास्त रमत नका बसू त्याच्यामध्ये. पॅरलली वाचा, त्याला मायक्रो रिडिंग म्हणतो, पॅरलल रिडिंग म्हणतो आपण. आणि त्याच्यामधनं एक कॉमन फ्रेम बाजूला काढा. फ्रेम सिस्टमॅटिकली ती फ्रेम लिहा, म्हणजे पूर्ण पुस्तक नका लिहा. थोड्यापूर्वी सांगितलं पुस्तक नाही लिहायचं आपल्याला. बुलेट फॉर्ममध्ये आपल्या पद्धतीने कधी डिझाईन करून लिहा, कधी चौकट टाकून लिहा, कधी बाणं दाखवून लिहा. तुम्हाला कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त आशय आणि क्रोनॉलॉजिकली बसेल अशा पद्धतीचं सिस्टमॅटिक करा. त्या असतात त्या नोट्स. म्हणजे ते जेव्हा आपण असं सगळ्या पुस्तकात, म्हणजे काय, परीक्षेच्या आदल्या दिवशी तुम्हाला हे सगळी पुस्तकं वाचायला रिव्हिजनला मिळत नाही. त्यामुळे तुमचं एक मटेरियलचं सिस्टमॅटिक कलेक्शन असलं पाहिजे, एक चांगलं सुदृढ कलेक्शन. नोट्स मीन्स वॉट, सिस्टमॅटिक कलेक्शन ऑफ मटेरियल. नोट्स म्हणजे काय, काय वेगळ्या पुस्तकाच्या बाहेरचं लिहितो काय आपण सगळे मिळून नाही लिहितो. जे आहे तेच फक्त आपल्या पद्धतीनं आम्हाला जसं पाहिजे तसं चांगल्या पद्धतीनं शॉर्टमध्ये व्यवस्थित मांडून हे जेव्हा तुम्ही तयार कराल तेव्हा त्याला करंट इव्हेंट्सच्या ज्या पुस्तकं येतात, मासिकं येतात, वृत्तपत्र येतात त्याच्या माध्यमातून अपडेट करा. अपडेट झाल्याच्या नंतर त्याच्यावरती विचारलेल्या मागच्या प्रश्नांच्या जे कव्हर झाले नाहीत ते त्याच्यामध्ये लिहा आणि त्याच्यानंतर त्याचं व्यवस्थित चिंतन, मनन, पाठांतर, आठवणं या गोष्टी करा. तुमचा निकाल कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. जेव्हा तुम्ही अशा पद्धतीनं कराल तेव्हा तुमचा निश्चितपणे होईल. जास्त वेळ घेत नाही, नाही 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 बिलकुल घेणार नाही, कारण मलाच ऐकायचं आहे. मी माफी मागतो एकतर आपली की आपण मला बार्शीला संमेलनाला बोलवलं पण नाही येऊ शकलो. काय करता सर, पोटाचा सवाल आहे. थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांना शुभेच्छा. आपल्याला घोलप सरांना ऐकायला